आज आपण बघणार आहोत चुडीदार पॅन्टची शिलाई कशी करायची। प्रत्येक गोष्ट स्टेप बाय स्टेप आणि सविस्तर सांगितलेली आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण शिलाई बघणार आहोत। जर तुम्ही याचा कटिंगचा व्हिडिओ नसेल बघितला तर तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। तर अजून तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर सबस्क्राइब करा। इथे लाल रंगाचे सबस्क्राइब बटन आहे त्याच्यावर टच करा आणि सोबतच तुम्हाला इथे एक छोटीशी घंटी दिसेल त्याच्यावरही टच करा, कारण आपला नवीन व्हिडिओ आला रे आला की त्याची सगळ्यात आधी सूचना तुम्हाला मिळेल। नमस्कार, मी उज्ज्वला पाटील फॅशन वर्ल्ड मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। मागच्या व्हिडिओमध्ये आपण याचं कटिंग केलं होतं आणि तुम्ही बघू शकता इथं आपला जोड आला होता वर आणि तो आपण पिनअप करून घेतला होता। तर सगळ्यात आधी जो पिनअप करून घेतला आहे आपण जोड, त्याच्यावर शिलाई मारून घ्यायची। तर हे दोन जोड आहेत एका पायामध्ये आणि हा खालचा दुसरा पाया आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपले असे दोन जोड आहेत साइडला। तर सगळ्यात आधी त्या जोडावरून फक्त मी टिप मारून घेते। तर इथं मी टिपा मारून घेतल्यात तुम्ही बघू शकता आणि हा जोड आपला छान व्यवस्थित बसलेला आहे। आता काय करायचं आहे, हे दोन्ही पाय एकमेकांवर व्यवस्थित ठेवून घ्या। व्यवस्थित म्हणजे तुम्हाला जे हे नॉच दिसतायत जे आपण कटिंग करताना लावले होते ते नॉच बरोबर जुळवून याला मध्यावर दुमडून घ्या। दुमडल्यानंतर आपण जो जोड देतो वर तो थोडासा खालीवर झालेला असेलही किंवा नसेलही, जर झाला असेल तर थोडंसं त्याला व्यवस्थित ट्रिम करून घ्या। आता हे दोन्ही पाय एकसारखे आणि व्यवस्थित झालेत। आता त्यातला एक पाय आहे तो आपण बाजूला ठेवूया आणि कोणताही एक पाय तुम्ही खाली ठेवू शकता। आता हा पाय मी इथे ठेवला, त्याची सरळ बाजू वर आहे। इथे आपण कळी जोडणार आहोत। तर ही कळी आपण कापून घेतली होती। तर ही दोन्ही बाजूला आपण अशा या त्रिकोणी कळ्या ठेवणार आहोत। तर या ज्या कळ्या आहेत ते हे डबल कापड आहे, आपण बघितलं होतं। हे कळ्यांचं कापड आहे ते डबल आहे, कारण याच्यामुळे पॅन्टचं जे लाईफ असतं ते वाढतं। पॅन्टमध्ये फाटत नाही बसताना उठताना किंवा कोणतंही इथं शिलाई उसवत नाही। तर या कळीला बरोबर नॉचवर ठेवायचे। आपण इथं बघा क्रॉसच्या उंचीचा नॉच लावला होता, तिथं बरोबर ठेवून मी पिनअप करून घेतलं। याची कळी एका बाजूला आपली जोडली जाणार आहे। सेम अशाच पद्धतीने इथं दुसरी कळी सुद्धा जोडायची। तर हा नॉच आपल्याला दिसत आहे, तो नॉच आपण कटिंग करताना लावला होता क्रॉसच्या उंचीचा। बरोबर त्या नॉचवर आपल्याला ही कळी ठेवायची अशा पद्धतीने आणि इथून वर सरळ आपल्याला शिलाई मारायची। तर मी पिनअप अगोदर करून घेते। तर ह्या दोन्ही कळ्या एकाच पायाला अगोदर जोडून घ्यायच्या। तर इथून आपल्याला सरळ टिप मारायची। तर ही कळी आहे। आता ही कळीवर शिलाई मारण्या अगोदर ह्या कळीचं जे टोक आहे ते आपल्याला कापून घ्यायचे, कारण दोन्ही पाय जोडण्यासाठी आपल्याला इथं जवळपास 1.5 ते 1 इंचाची जागा करायची आहे इथं। त्यामुळे आपण हे टोक कापून घेतलं। जर टोक नाही कापलं तर तिथून शिलाई व्यवस्थित येत नाही। आता आपण इथं 1.5 इंचापेक्षा थोडं जास्त शिलाई मार्जिन घेत ही टिप खालीपर्यंत आणली। इथं तुम्ही डबल टिप मारून घ्या। कळी जोडली गेली आहे, हे डबल कापड आहे। आता इथं बघा इथं आपली जागा शिल्लक आहे दुसरा पाय जोडण्यासाठी। तर त्याआधी आपण या बाजूची कळी जोडून घेऊ त्याच पद्धतीने। याला सुद्धा आपल्याला टोक कापायचं आहे। वरच्या बाजूला साधारण 1.5 ते 1 इंच आपली जागा तयार होते आणि इथून मी शिलाई घेते। अशा पद्धतीने दोन्ही कळ्या तुम्ही जोडून घ्या दोन्ही पायाला। कळ्या जोडून झाल्यानंतर मी इथं अंथरून घेतले। अंथरल्यानंतर याच्यावर आपण दुसरा पाय ठेवणार आहोत। तर हा आपला दुसरा पाय आहे चुडीदारचा, त्याला व्यवस्थित इथं ठेवून घेतले। ठेवल्यानंतर इथं सुद्धा नॉच आहे, हा आहे आपल्या क्रॉस लेंथ म्हणजे किस्तक उंचीचा नॉच, तो बरोबर इथं जुळवून घ्यायचा आहे कळीला आणि इथून आपली अशी शिलाई येणार आहे। आणि सेम आपल्याला या बाजूला सुद्धा करायचं आहे। या बाजूला सुद्धा व्यवस्थित जुळवून घ्यायचं आहे नॉच आणि कळी आणि इथून आपली टीप येणार आहे। तर ती टीप आपण मारून घेऊया। इथं मी दुसरा पाय बरोबर कळीवर खालच्या पायावर ठेवलेला आहे आणि इथून वरून मी व्यवस्थित जुळवून घेतले आणि वरून ही टीप मारत आपल्याला यायची। आता तुम्ही इथं बघा आपण कळी कापल्यामुळे इथं आपल्याला कळीच्या इथं व्यवस्थित जागा झाली आहे शिवण्यासाठी। इथपर्यंत शिलाई घेतली, इथून कापड फिरवून घ्या व्यवस्थित आणि त्याला तिरपं करत कळीवर बरोबर टिप मारून घ्या।
तर इथं कळी जोडून झाली आहे आणि तुम्ही बघू शकता कळी खूप व्यवस्थित जोडली गेलेली आहे, कुठेही तुम्हाला खालीवर दिसणार नाही. दोन्ही पायाला समांतर कळी जोडली गेली आहे. फक्त आपल्याला इथे एक छोटासा नॉच द्यायचा आहे. हा नॉच दिला आणि अशाच पद्धतीने कळी आपण दुसऱ्या बाजूची पण जोडणार आहोत. आता या बाजूला घेतलं, या बाजूची कळी सुद्धा आपल्याला सेम तशाच पद्धतीने जोडायची. तर इथून वरून मी कापड बरोबर जुळवून घेतलं आणि वरून आपण टिपेला सुरुवात करणार आहोत. इथं आल्यानंतर कापडाला फिरवून घ्या तिरपं थोडंसं आणि इथून बरोबर त्या नॉचपर्यंत आपली टिप येईल. अशा पद्धतीने दोन्ही बाजूच्या कळ्या आपल्याला जोडून घेतलेल्या आहेत. इथं सुद्धा आपल्याला नॉच द्यायचं आहे. तर कळ्या आपल्या जोडून झालेल्या आहेत आणि हे मी इथं दाखवते. तर दोन्ही बाजूला कळ्या आपण जोडून घेतलेल्या आहेत, या बाजूला सुद्धा. आता हे दोन्ही पाय एकमेकांवर व्यवस्थित बसवलेले आहेत. याच्या सेंटरला पकडायचं दोन्ही पायांच्या आणि याला व्यवस्थित असं अंतरून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं याला व्यवस्थित जुळवून घ्या. हे खालचा भाग पॅन्टचा आणि वरचा भाग व्यवस्थित नॉचवर नॉच येईल असं जुळवून घ्यायचं आहे आणि ही कळीवर कळी बरोबर आली पाहिजे. अशा पद्धतीने याला ठेवून टाका. आता याला थोडा वेळ आपण बाजूला ठेवू आणि आपला बेल्ट तयार करून घेऊ, म्हणजे वरचा नेफा. तर याला मी खोलून घेतलंय. आपल्या नेफ्याला जोड आला होता. सगळ्यात आधी जो जोड असतो तो जोडून घ्यायचा आहे, टेपा मारून घ्यायच्यात. टिपा मारल्यानंतर जो जोड आहे त्याच्यावर एक एक दाबटीपही मारून घ्या. ही झाली अखंड नेफापट्टी. याला मध्यावर बरोबर दुमडून घ्या आणि इथून टिप मारायला सुरू करा. आता टिप मारली मी 1 इंचापर्यंत. परत मी नॉबला उचललं, 1 इंचमध्ये गॅप दिला आणि परत तिथून टिप मी कंटिन्यू केली. तो गॅप आपण अशासाठी देतो कारण तिथून आपण नाडी आत घालतो, म्हणजे मध्ये थोडीशी असं छिद्र तयार होतं. आता दोन्ही बाजूने हे कापड असं दुमडून टिप मारून घ्यायचे. शिलाई मार्जिनचं कापड दोन्ही बाजूने दुमडून टिप मारून घ्यायचे. आता इथं टिप मारून झाली आहे. आता याला वरून 1/2 इंच दुमडून परत 1 इंच खाली दुमडून गोलाकारात टिप मारायची. इथं आपण नाडी आत घालतो, त्यासाठी आपण हे वरून अशी पोकळ पट्टी तयार करतो. तर ही पूर्ण टिप आपल्याला गोलाकारात मारून घ्यायची. अशा पद्धतीनं नेफा पट्टी तयार होते. जशी आपण साध्या सलवार पॅन्टला किंवा पटियाला सलवारला तयार करतो त्याच पद्धतीने नेफा पट्टी तयार केली आहे. नेफा पट्टी तयार झाल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता, इथून आपण नाडी आत घालणार आहे, म्हणजे हा आपला पुढचा भाग आहे. तर आता जिथून नाडी घालणार आहोत तिथून बरोबर मी मध्यावर दुमडून घेतलं आणि या बाजूला आपल्याला एक नॉच द्यायचा आहे. हा आपला सेंटर बॅक म्हणजे पाठीमागच्या भागाचा मध्य राहील. आता याला बरोबर मी परत व्यवस्थित करून घेतलं. पुढचा भाग बरोबर सेंटरवर घेतला आणि पाठीमागच्या भागाचा नॉच, असं हे दोन्ही जुळवून नेफापट्टी तयार करायची. आता या नेफापट्टीला मी ठेवलं आहे इथं आपण जे 2 भाग तयार करून घेतले होते पायाचे त्याच्यावर. आता हा बघा, हा नेफापट्टीचा नाडी जिथून आपण आत घालणार आहोत तो पुढचा भाग आहे आणि नेफापट्टी आपली सरळ आहे आणि खालचं जे दोन्ही पाय आहेत ते उलटी, त्याची उलटी बाजू वर आहे. आता दोन्ही पाया जे शिवून आपण तयार केलेले आहेत त्याच्या दोन्ही बाजूला असे मार्किंग करून घ्यायचे. दोन्ही साईडला मार्किंग करून घेतले. नेफापट्टीच्या साईडला सुद्धा दोन्ही साईडला नॉच लावून घ्या. आता नेफापट्टीची ही पुढची बाजू आहे, जिथून आपण नाडी आत घालतो ती बाजू मी खाली करून घेतली. हे बघा, इथून आपण नाडी घालणार आहोत आणि ती बाजू मी खाली केली आहे. आता या नेफ्याला आतमध्ये घालायचं आहे. लक्षात घ्या, नेफाची सरळ बाजू वर आहे आणि खालचा जो पॅटर्न आहे पॅन्टचा त्याची उलटी बाजू वर आहे. व्यवस्थित आतमध्ये घालून घेतल्यानंतर नेफ्याचा सेंटर आणि खालच्या जो पॅन्टचा सेंटर बरोबर जुळवून घ्यायचे आणि इथं पिन लावून घ्यायची. अशाच पद्धतीने साईडला सुद्धा पिन लावून घ्या. नेफ्याचा साईड आणि पॅन्टचा साईड जो मार्क करून घेतला होता तो बरोबर जुळवून पिन लावून घ्या. सेम या बाजूला सुद्धा नेफ्याचा साईड नॉच आणि पॅन्टच्या साईडचं मार्किंग बरोबर जुळवत पिन लावून घ्यायचे. आणि आता पाठीमागच्या भागाला सुद्धा नेफ्याचा पाठीमागचा नॉच
आणि पॅन्टच्या पाठीमागची शिलाई, मध्यावरची शिलाई जी किस्तक उंचीसाठी मारली होती, क्रॉस लेंथची शिलाई बरोबर जुळवत पिन लावून घेतली. अशा पद्धतीनं याचे चारही भाग समान झालेले आहेत. आता या नेफ्याला मी वर काढते. पिन लावल्यानंतर आपण याला वर काढलं. वर काढल्यानंतर 2-2 पिनच्या मध्ये जो गॅप आहे पॅन्टचा, त्याला आपल्याला चुन्या घेऊन बरोबर व्यवस्थित कव्हर करायचे. जास्तीत जास्त 2 ते 3 चुन्या येतील, याच्यापेक्षा जास्त नाही. तर अशा पद्धतीने 2 चुन्या घेऊन हा जो घेर आहे तो पूर्ण मी इथं कव्हर केला नेफ्याला. आणि इथं मी पिन्स लावून घेते. अगदी छोट्या छोट्या प्लेट्स म्हणजे चुन्या घ्यायच्यात आणि इथं मी पिन लावून घेते. आता सेम आपल्याला या बाजूलाही करायचं. तर या बाजूला सुद्धा हा जो घेर आहे खालच्या पॅटर्नचा, तो पूर्ण इथं जिरवून घ्यायचा आहे. काय येतील, 2 येतील चुन्या, 3 येतील, जेवढ्या येतील तेवढ्या चुन्या घ्या आणि पिन्स लावून घ्या. 1 ते 2 पिन्स लावून घ्या. तर हा पुढचा भाग संपूर्ण आपला इथं कव्हर झालेला आहे. म्हणजे पुढचा जो घेर आहे तो पूर्ण आपण चुन्या देऊन जिरवून घेतला. आता याला पाठीमागं घेते मी, म्हणजे पाठीमागचा भाग वर करते. पाठीमागच्या भागाला सुद्धा तुम्ही इथं बघू शकता, हा घेराचा जो भाग आहे तर इथं चुन्या नाहीत घ्यायच्या, इथं आपण बॉक्स प्लीट घ्यायची. तर हे बघा, ही अशी उलट्या बाजूने ही बॉक्स प्लीट दिसेल. अशा पद्धतीने इथं प्लीट घ्यायची. आशा करते तुम्हाला व्हिडिओमध्ये क्लिअर दिसत आहे. उलट्या बाजूने ही बॉक्स प्लीट दिसेल, सरळ बाजूने ही बॉक्स प्लीट दिसणार नाही. तर अशा पद्धतीनं सगळा जो घेर आहे तो व्यवस्थित इथून कव्हर करत करत जो काही इथं शिल्लक कापड असतो त्याची आपल्याला अशी बॉक्स प्लीट तयार करायची. अशा पद्धतीने ही प्लीट तयार होते. साधारण 1.5 ते 2 इंच रुंदीची ही प्लीट तयार होते आणि इथं मी पिन लावून घेतली. तर ही प्लीट, हे बघा, ही प्लीट अशी तयार होते. अशा पद्धतीने संपूर्ण घेर आपण इथं कव्हर करून घेतलाय नेफापट्टीला. फक्त आता याच्यावरून टीप मारायची. तर इथं मी टीप मारून घेते. सगळ्यात आधी हा पाठीमागचा भाग आहे, इथून मी सुरुवात करते. कुठूनही सुरुवात करा. तर याला व्यवस्थित दुमडून घेतलं आणि इथून आपण टीप मारणार आहोत. साधारण अर्धा इंच शिलाई मार्जिन घेत आपल्याला पूर्ण गोलाकारामध्ये टीप मारून घ्यायची. तर संपूर्ण गोलाकारामध्ये टीप मारल्यानंतर नेफ्याला वर काढून घेऊया आणि हे अशा प्रकारे दिसेल. आता ही जी शिलाई मार्जिन आहे याच्यावर दाबटीप मारायची. तर खालचा भाग मी पूर्ण खाली करून घेतला, कारण इथे टीप मारायची आणि टिपेच्या मध्ये खालचं कापड येऊ नये याची काळजी घ्यायची. जी शिलाई मार्जिन आहे त्याला मी वरच्या नेफ्यावर ढकलत त्याच्यावरून ही दाबटीप मारत आहे आणि ही टीप सुद्धा आपल्याला पूर्ण गोलाकारामध्ये मारायची. याने आपलं फिनिशिंग छान येतं. तर ही टीप मारून झाली आहे आणि याचं फिनिशिंग सरळ बाजूने खूप छान दिसतं. आता हा नेफा तयार झाला, त्याला आपण खालचा भागही जोडून घेतला. आता आपल्याला खालचा बॉटम म्हणजे जो तळघेर आहे तिथं डबल दुमडून टीप मारून घ्यायची. तर हा आपला बॉटम आहे. याला सिंपली आपल्याला सगळ्यात आधी अर्धा इंच दुमडायचं आहे आणि परत नंतर अजून अर्धा इंच दुमडून याला एक टीप मारून घ्यायची. आता ही टीप मारताना कापड खेचू नका, कारण ऑलरेडी कापड हे क्रॉस असतं, त्यामुळे कापड लगेच खेचलं जातं. तर टीप मारताना अगदी हलक्या हाताने कापड हँडल करत ही टीप मारून घ्या, कापड खेचू नका. अशा पद्धतीने टीप दोन्ही पायाला मी मारून घेणार आहे. आता बॉटमला मी दोन्ही बाजूला टिपा मारून घेतल्यात डबल फोल्ड करून. आता याची फिटिंग बाकी आहे. तर फिटिंगच्या अगोदर हे नॉचवर नॉच व्यवस्थित ठेवून घ्यायचे. हे याचा उल्लेख मी प्रत्येक वेळेस केला आहे, कारण यामुळे नॉच जर वर खाली झाले तर फिटिंग बिघडू शकते. सो नॉचवर नॉच व्यवस्थित जुळवून घ्या. जुळवल्यानंतर फिटिंगचं मार्किंग करायचं आहे, कारण एका पायाला मार्किंग आहे दुसऱ्या नाही. तर मग या पायाचं बरोबर माप घेऊन सेम मार्किंग आपल्याला या बाजूलाही फिटिंगचं करायचं आहे. तर त्यासाठी आपले नॉच आहेतच मदतीला. खालच्या बॉटम घेराचं मार्किंग करा. हे बरोबर सरळ रेषा मी ही बॉटम घेराची मारून घेतली. नंतर गुडगा घेराचं फिटिंगचं मार्किंग करा. इथला गुडगा घेर मोजा. सेम या बाजूला त्याच पद्धतीने मार्किंग करून घ्या आणि इथून असा व्यवस्थित शेप देऊन घ्या.
आता गुडघा घेराच्या वर जी आपण टीप मारतो ती टीप अशी मारत मारत वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन घेत मारायची आहे. इथं कळीजवळ अर्धा इंच शिलाई मार्जिन आलं पाहिजे. अशा पद्धतीने ही टीप आपल्याला फिटिंगची मारायची आहे आणि ही फिटिंग आपण करून घेऊया. तर इथून फिटिंग सुरू करणार आहोत. आता इथं बरेच जण सरळ टिपही तुम्ही मारू शकता किंवा बऱ्याच जणांना खाली बटन्स लावायला हुक लावायला आवडतं. तर 5 इंच इथं अशी आपण वर मार्किंग करून घेतलं. इथून साधारण 1 ते पाऊण इंच आत घ्या आणि तिथून सरळ खाली रेषा आखून घ्या. कारण आपली टीप अशी इथून येणार आहे. कारण इथं आपण लूज अशासाठी ठेवतात बरेच जण, कारण इथं पाय घालायला सोपं पडतं. तसंही जर तुम्ही सरळ टीप मारली तरी हे क्रॉस कापड असल्यामुळे पाय आत जाताना बरोबर ॲडजस्ट करून घेतं. पण तुम्हाला जर खाली हुक किंवा बटन्स लावायला आवडत असतील तर अशा पद्धतीने टीप मारा. आता बरोबर केलेल्या मार्किंगवरून आपण फिटिंगची शिलाई देत आहोत. शिलाई देताना सुद्धा आपल्याला नॉच चेक करायचे, बरोबर एकमेकांवर आले पाहिजेत. आता इथं वर येता येता मी शिलाई मार्जिन अर्धा इंच घेत वर आलेली आहे. कळीजवळ बरोबर मी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतले आणि इथून मी कंटिन्यू करणार आहे. आता इथून परत खाली शिलाई मार्जिन आपलं जेवढं आहे तेवढं तिरपं मी वाढवत वाढवत जाणार आहे. नॉचवर नॉच बरोबर चेक करत खालपर्यंत जायचं. आता या बाजूला सुद्धा 5 इंचावर मार्किंग करायचे, कारण पलीकडच्या बाजूलाही केलेलंच आहे. आणि इथून 1 इंच आत घेत ही अशी टीप मारायची. आता ही टीप मारल्यानंतर हे कापड आपलं पूर्ण चुडीदारचं क्रॉस होतं. क्रॉस असल्यामुळे काय होतं, या टिपा परत पाय घालताना तुटतात. सो आत्ताच त्याला खेचायचं आणि हे टिप तोडून घ्यायची, कारण ही जी काही टीप तुटायची असेल ती आत्ताच तुटते आणि परत याच्यावर तुम्ही डबल स्टिच लावून घ्या, म्हणजे डबल शिलाई मारून घ्या. तर मी इथं शिलाई मारून घेतली. आता हा आपला बॉटम घेर आहे आणि इथं बघा आपण 5 इंच आतून टीप मारली होती. तर इथं आपल्याला हे बटन्स लावायचे आहेत. मी इथं प्रेस बटन घेतलेत. तुम्ही हवं तर हुक आणि आय सुद्धा करू शकता. मी इथं प्रेस बटन लावले कारण हे लावायला सोपे असतात आणि फिनिशिंगही याने दिसतं. तर हे असे बरोबर इथं मी प्रेस बटन लावणार आहे आणि दुसरं प्रेस बटन इथं मी लावणार आहे. अशा पद्धतीनं हा आपली पूर्ण पॅन्ट इथे तयार होते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.